घंटेसारखा आवाज करणारे दगड आणि तेही आपल्या आंबेगाव तालुक्यात. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पाहणार आहोत आंबेगाव तालुका भाग 2. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील काठापूर गावात होळकरकालीन सरदार संताजी वाघ यांचा भव्य वाडा आणि पिंपळगाव खडकी येथील उदाबाई होळकरांचा वाडा आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. चासनारोडी आणि धामणी खिंड इथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी मुक्काम केल्याचा उल्लेख आढळतो. वडगाव काशिंबे, नांदूर, धामणी येथील श्रीराम मंदिरे आणि थोरांदळे येथील मारुती मंदिर हे प्रसिद्ध आहेत. रांजणी गावातील नरसिंह मंदिर अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. वळती येथे भागडेश्वर परशुराम मंदिर आणि तालुक्यातील एकमेव लेणी आहे. अवसरी खुर्द येथील भैरवनाथ मंदिर आणि खंडोबा मंदिरही भाविकांसाठी खास आहे. पण फक्त इतिहास आणि श्रद्धाच नाही तर गिरवली येथे आयुका ऑब्झर्वेटरी, जिथून अंतराळाचा अभ्यास केला जातो. शिक्षण क्षेत्रातही आंबेगाव पुढे आहे. अवसरी येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची शिक्षण संस्था आहेत. आंबेगाव तालुक्यातील शिरदळे हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. तर याच गावात आहेत घंटेसारखे आवाज करणारे 2 दगड. तर याचा वाजवला की भांड्यासारखा आवाज येतोय. आणि आता येते खरी मजा. आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यामध्ये सणावाराला पुरणपोळी बनली जाते. पण फक्त इथेच मिळणारा खास पदार्थ म्हणजेच मासवडी आणि हुलग्याची शेंगोळी हे जुन्नर आंबेगावची खास ओळख आहे. तसेच जुन्नर आंबेगावची भेळ मिसळ एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.